तर जळगाववरून एक महत्त्वाची बातमी आहे ज्याचा इम्पॅक्ट झालेला आहे। अनिल पाटलांकडून झी 24 तासच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे। अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयाची पाहणी त्यांनी केलेली आहे। डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावलेले आहेत। संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचं कळतंय। अनिल पाटलांकडून झी 24 तासच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सामान्य रुग्णालयाची वास्तव समोर आल्यानंतर प्रशासन जागं झाले। झी 24 तासच्या बातमीची राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली आहे। अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छता तसंच सुविधांवरून आमदार अनिल पाटलांनी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावलेत। रुग्णांनी या रुग्णालयात मरायला यायचं का या शब्दात आमदार अनिल पाटील यांनी सुविधांवरून संताप व्यक्त केला। पाहणी करत रुग्णांची देखील विचारपूस करत चौकशी केली। जिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संदर्भात देखील चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। पण आज जी परिस्थिती बघितली ती बघितल्यानंतर कुठेतरी इथं पेशंट आल्यानंतर मरण्याकरताच पेशंट टाकावा लागेल अशी परिस्थिती ग्रामीण रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा याला प्राप्त झालेला आहे। त्यामुळे ती मरण्याकरता इथं पेशंट पाठवायचं का काय असा एक प्रश्न नागरिकांमध्ये असतो आणि त्याचा एक कंप्लेंट्स आल्या आणि ती माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब मी त्या हॉस्पिटलला आलो आणि त्याची पाहणी केली। दयनीय अवस्था आहे। अतिशय वाईट परिस्थितीचा आढावा जो आहे झी 24 तासने आधी दाखवलेला होता। ग्रामीण रुग्णालयाची अतिशय वाईट परिस्थिती जी होती, जे घाणीचं साम्राज्य होतं, झी 24 तासने दाखवल्यानंतर या ठिकाणी यंत्रणा जागे झाले, स्थानिक आमदार जागे झाले आणि याच नंतर आता ही दृश्य आपण दाखवतो की या ठिकाणी घाणीचं साम्राज्य जे आहे टोटली या ठिकाणी हटवण्यात आलं। टॉप टिप स्वच्छता या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी जे औषधाचे साठा आहे तो देखील व्यवस्थित करण्यात आला आहे। स्टाफच्या वतीने याच ठिकाणी संपूर्ण बेड्स किंवा बेड्स खाली असलेले घाण किंवा इतर साहित्य जे आहे मेडिकल वगैरे ते देखील व्यवस्थित या ठिकाणी करण्यात आलेले आहे। मेडिकलची जी साहित्य आहे ती देखील या ठिकाणी आता सगळी उपलब्ध झालेली आहे। सर्वात आधी झी 24 तासने या ठिकाणी ह्या गोष्टीची वाचा फोडलेली होती। प्रशासन कुंभच्या झोपेमध्ये असल्यानंतर जागे केल्यानंतर आज कुठेतरी प्रशासन सहित स्थानिक आमदारांनी देखील या ठिकाणी पाहणी केलेली आहे व याच ठिकाणी साफसफाई व स्वच्छता करण्याची याच ठिकाणी ह्या गोष्टी दिसताना पाहायला मिळतात आहे। याच ठिकाणी आधी झी 24 तासनं ही वास्तव दाखवलं होतं, त्यानंतर प्रशासन जागा झालेलं आहे आणि आता प्रशासनाने कुठेतरी याच ठिकाणी असलेली घाणीचं साम्राज्य कमी करून रुग्णांना ही सुविधा जी पाहिजे होती ती कमी जी आहे ती काही अल्पशा याच्यामध्ये मिळतात पाहायला मिळतात आहे। मात्र प्रशासन यानंतर इतकं लेट का जागा झालं असं रुग्णांच्या वतीनं प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।